आज आपण पाहणार आहोत मॅथ्स पार्ट 1 इयत्ता 10वी म्हणजेच गणित भाग 1 यामधील ही आदर्श उत्तरपत्रिका आपण पाहणार आहोत. तर असा हा तुमची जी उत्तरपत्रिका आहे याच्या काही नियम असतात, लिखाणाचे काही नियम असतात. स्वच्छ, सुंदर, टापटीप आणि नीटनेटकेपणा हा पेपरमध्ये असलाच पाहिजे. तर असा हा पेपर कसा आहे आपण पाहणार आहोत. तर पाहूयात. क्वेश्चन नंबर 1 आपण अशा 2 रेषा ओढून घेणार आहोत. पहा, हा तुमचा पेज असेल फर्स्ट. हातात पेपर पडल्या 1 2 3 अशी ऑलरेडी 1 तुम्हाला असेल. त्याच्या आतील बाजूला 1 आणि बाहेरील बाजूला 1 अशा 2 समान अंतरावर 2 रेषा ओढून घ्या. पहिल्या रेषेच्या आतमध्ये तुम्ही क्वेश्चन नंबर 1 ABCD असेल तर मधल्या रोमध्ये आणि 1 2 3 किंवा रोमन अंक असतील फर्स्ट सेकंड थर्ड तर तुम्ही या ठिकाणी लिहा आणि त्याचे सब पॉईंट असतील तर तुम्ही या बाजूला लिहू शकता. तर अशा प्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर A असेल. बोर्डचं सुद्धा इयत्ता 10वी विज्ञान भाग A, गणित भाग A यामध्ये जर गाळ्या जागा विचारल्या तर तुम्ही ऑप्शन सहित लिहा. त्याच्या खाली अंडरलाईन केली तर अतिउत्तम, नाही केली तरी अतिउत्तम. परंतु तुम्ही काय करा, अशा पद्धतीने ऑप्शन सहित तुम्ही लिहिलात तर तुम्हाला आउट ऑफ गुण मिळणार आहेत. चला तर आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट B कसा लिहिला आहे तो पाहूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट B त्यामधील 1 आहे. तर तुम्हाला ॲरो दाखवून तुम्ही उत्तरपत्रिका अगदी स्टेप बाय स्टेप अशी सोडवलेली आहे. दिस इक्वेशन इज अँड AP. तर असा हा प्रश्न आहे. आपण पुढील प्रश्न पाहूया. तर आपण इथे कुठेही उत्तरं म्हणजे प्रश्न लिहिलेली नाही आहेत, पूर्ण प्रश्न लिहिले, डायरेक्ट उत्तर लिहिलेलं आहे. NAV इज इक्वल टू 200 करोड आणि 800 करोड युनिट 25 पर युनिट हे तुम्हाला काढायचं होतं, ते काढलेलं आहे. तिसऱ्याचं विचार आहे तुम्हाला ABCची व्हॅल्यू विचारली होती. तिसरा क्वेश्चन हिअर A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 5 आणि C इज इक्वल टू -2. जे काही तुमचं इक्वेशन होतं प्रश्नामध्ये त्याचं फक्त उत्तर लिहिलं आहे. अगदी परफेक्ट असा हा पेपर लिहिलेला आहे. प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही, वेळ जातो आपला त्याच्यामध्ये. प्रश्न फक्त वाचून समजून घ्यायचा आणि डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे. इथे इक्वेशन अरेंज करायचं होतं. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2A हा A आहे, तुम्हाला समजलं नसेल तर A यामध्ये फर्स्ट आहे. फर्स्टमध्ये तुम्हाला यामध्ये फिलिंग द ब्लँक्स म्हणजे अशा प्रकारचे जे बॉक्स होते ते तुम्हाला कंप्लीट करायचे होते 3, ते तुम्ही केलेत, बॉक्स आखून घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला आउट ऑफ गुण मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 2A मध्येच हा दुसरा आकडा आहे, सेकंड ऑप्शन आहे त्यामध्ये. तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला TNचा फॉर्म्युला वापरून SNचा फॉर्म्युला वापरून आपल्या यांची व्हॅल्यू काढायची होती. तर आपण काय केलं आहे, 5 स्टेप बाय स्टेपलाच तुम्हाला मार्क्स असले, प्रत्येक स्टेपला तुम्हाला हाफ मार्क्स आहे. ऑनलाईन तुम्हाला पेपर मी चेक करून सुद्धा दाखवते. प्रत्येक स्टेप जर बरोबर असेल तर प्रत्येक स्टेप आणि ॲव्हरेज अशा प्रकारे तुम्हाला मी फक्त एक्झाम्पल म्हणून दाखवते. तर अशा प्रकारे तुमचे ॲग्रिगेट 2 मार्क्स तुम्हाला इझिली मिळून जातात 2 गुणांच्या क्वेश्चनसाठी. तर अशा प्रकारे शेवटची लाईन लिहिणं फार गरजेचं आहे. यालासुद्धा हाफ मार्क्स असतो, म्हणून तुम्ही जास्तीत जास्त पेपर छान पद्धतीने लिहा. हा आहे आपला क्वेश्चन नंबर 2B आणि फर्स्ट अतिशय पेपर. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2B1मधील पहा किती सिस्टमॅटिक सोडवलेला आहे. या प्रकारे आपला क्वेश्चन सोडवलेला आहे. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आहे, मायनस केलं आहे. 12 + 1 झाल्यानंतर 13 याचं आन्सर आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे सुद्धा आउट ऑफ गुण मिळू शकतात. हे पहा, y इज इक्वल टू 25 - 10 हे इक्वेशन जे आहे ते आपण अरेंज केलेलं आहे. आपलं सामान्य वर्गसूत्र काय आहे, जनरल फॉर्मेशन आहे ax² + bx + c इज इक्वल टू 0. या आपण जनरल इक्वेशन फॉर्ममध्ये हे इक्वेशन आपण कन्वर्ट केलेलं आहे. इन द इक्वेशन y इज अबाउट ओनली y द ओनली व्हेरिएबल अँड द हायेस्ट इंडेक्स इज 2, देन गिवन द इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. यस, ओके. तर अशा प्रकारे ह्या इक्वेशन हाफ मार्क्स हाफ 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 असं करून तुम्हाला इथे 2 मार्क्स इझिली मिळू शकतात. तर तुम्ही यासाठी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. उत्तरपत्रिका कशी लिहायची या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 यासाठी चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या इयत्ता 10वीच्या बोर्डच्या विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवा. यामध्ये तुम्हाला काय होतं पहा, डिफरन्स विचारले आणि सिक्वेन्स इज अन AP कॉमन डिफरन्स तुम्हाला विचारलेले आहे की ही जी इक्वेशन रेडी दिली आहे ही ॲक्वेटिक अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे का, म्हणजे AP आहे का असं विचारलेलं आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये काय करावं लागेल, सुरुवातीला कॉमन डिफरन्स बघावं लागेल. म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करावी लागेल. T2 - T1, T3 - T2, T4 - T3 आणि अशा पद्धतीने ह्या संख्या मायनस केल्यानंतर जो डिफरन्स आला आहे तो आपला कॉमन आलेला आहे. जेव्हा डिफरन्स कॉमन्स असतो तेव्हा काय असतं आपलं, द गिवन सिक्वेन्स इज एन AP इज द कॉमन डिफरन्स 4 इज दॅट्स वाय द डिफरन्स बिटवीन एनी 2 कनेक्टिव्ह टर्म इज कॉन्स्टंट आहेत, म्हणून ही AP आहे. ओके, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. कम्पेअरिंग विथ द स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर्मचं विचारलं आहे. स्टँडर्ड फॉर्म्युला आपला आत्ताच पहिला ax² + bx + c. A इज इक्वल टू 2 आहे, B इज इक्वल टू -1, C इज इक्वल टू 2.
तर आपला हा फॉर्म्युला टाकून डेल्टाचा बी स्क्वेअर मायनस 4ac यामध्ये व्हॅल्यू टाका. बीस म्हणजे काय आहे -1, -1चा स्क्वेअर, 4 जशा तसा घेतला. ए म्हणजे काय आहे 2 आहे, 2 जशाच तसे इथे घेतलेला आहे. सी म्हणजे काय आहे 2ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे इथे 2 घेतलेला आहे. या तिन्हींचा मल्टिप्लाय करावं लागेल. 4 2 जा 8, 8 2 जा 16 आलेला आहे. इथे -1चा स्क्वेअर 1च येणार आहे. मायनसचा सिम्बॉल जशाच तसं राहणे. मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस झाली. 15 आन्सर आले परंतु चिन्ह मोठ्या संख्येचं लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक स्टेप बाय स्टेप तुम्हाला हाफ मार्क्स 2 मार्काचा प्रश्न असेल तर 2 मार्क्स अशा प्रकारे तुम्हाला मिळून जातात. म्हणून इयत्ता 10वीच्या बोर्डच्या विद्यार्थ्यांनी काही उत्तरपत्रिका आणि मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणं फार गरजेचं आहे. आपल्या चॅनलची प्लेलिस्टमध्ये तुम्हाला खूप साऱ्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहायला मिळतील. त्या तुम्ही नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. आणि हाही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ आदर्श उत्तरपत्रिका म्हणून सर्वांपर्यंत पोहोचवा. हा आहे आपला क्वेश्चन नंबर 3A1. या 3मधील पहिला हा आहे. तर पाहूया इथे FV व्हॅल्यू दिली आहे, फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, प्रीमियम दिलेला आहे. तर मार्केट व्हॅल्यू जर काढायचं असेल तर आपण काय करतो, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. तर फेस व्हॅल्यू किती आहे 10, प्रीमियम किती भेटला आहे 2, असे म्हणून झाले 12. नंबर ऑफ शेअर्स डिवायडेड बाय इन्व्हेस्टमेंट, मार्केट व्हॅल्यू. इन्व्हेस्टमेंट तुमची किती होती. आता इथे गणित क्वेश्चन्स लिहिलेले नाही आहे, मी डायरेक्ट फक्त रीडिंग करते कारण इथे क्वेश्चन्स आहे तुम्हाला. ओके, तर इन्व्हेस्ट तुमचे आहे 12,000 झालेली आहे टोटल. 12 डिवाइड केले 1000 शेअर्स तुमचे निघालेले आहेत. अशा पद्धतीने जे तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवलं आउट ऑफ गुण मिळतात. या ठिकाणी XYची व्हॅल्यू तुम्ही काढून घेतलेल्या आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3B सेकंड आहे. सेकंड. आता मला हे एक सांगायचं की क्वेश्चन नंबर 3B तर आत्ता स्टार्ट झाला आणि डायरेक्ट 2 सेकंड आकडा जरी चालेल. जर तुम्हाला हा 1 जर आकडा येत नसेल, तुम्हाला जर तो सोडवायचा नसेल, विथ ऑप्शन असेल, तुम्हाला 4 पैकी 3 सोडवायला सांगितले फॉर एनी 1, एनी 2, एनी 3 असं जेव्हा असतं तेव्हा प्रश्नपत्रिकेमध्ये जो क्रमांक असतो तोच क्रमांक इथे टाकायचा आहे. हा महत्त्वाचा नियम समजून घ्या. काही विद्यार्थी काय करतात, डायरेक्ट सलग 1 2 3 करून टाकतात. 5वा क्वेश्चन सोडवला आधी तरी त्याला 2च नंबर देतात. तर इथे तुमचे गुण जाण्याची जास्त शक्यता असते. म्हणून तुम्ही काय करायचे, जो क्रमांक क्वेश्चन पेपरमध्ये आहे तोच क्रमांक प्रश्नपत्रिकेचा, तोच क्रमांक आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये सुद्धा देणं फार फार गरजेचं आहे. लक्षात घ्या. हा तुमचा सेकंड आहे. यामध्ये लेट्स वी शॅल ट्रॅव्हल द 4 किलोमीटर बाय द बस अँड द 5 किलोमीटर बाय प्लेन. द टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. द टाईम टेकन बाय विशाल वाईल द ट्रॅव्हलिंग बाय बस किती आहे, x/60 म्हणजे 1 आवर लागलेला आहे. टाईम टेकन बाय विशाल वाईल द ट्रॅव्हलिंग बाय द प्लेन y/700 मीटर्स. तर किती अवर्स लागले, 2 आवर्स. फ्रॉम द इक्वेशन फर्स्ट कंडिशन आहे. इक्वेशनची x + y 19,000, y/60 + 4/30 इज इक्वल टू 5 आलेला आहे. तर मल्टिप्लिकेशन बाय द इक्वेशन 2 बाय 21,000 अँड द LCM ऑफ द 60 and 7,000. पहा, अशा पद्धतीने तुम्ही हे इक्वेशन तयार करायचं आहे. व्हिडिओ फार मोठा होतो आहे म्हणून मी लेंदी होतो आहे, म्हणून मी थोडं रीडिंग कमी करते. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपली उत्तरपत्रिका सोडवलेली आहे. ही आहे आपल्या इयत्ता 10वीची आदर्श उत्तरपत्रिका. तुम्ही इथे पहा, SNचा फॉर्म्युला टाकून आपल्याला TN आणि Nची व्हॅल्यू कशी काढली आहे. आपलं 28वा पद काढायचं होतं, 28 टर्म. SN काढल्यानंतर Aची व्हॅल्यू आल्यानंतर आपण काय केले, TNचा फॉर्म्युला वापरलेला आहे. त्यानंतर आपला 28 टर्म ही भेटलेली आहे. अर्थमॅटिक प्रोग्रेशनमधील हा क्वेश्चन्स आहे. तर अशा पद्धतीने हा झाला आपला क्वेश्चन नंबर 3 कंप्लीट. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. यामधील 1 आपण पाहणार आहोत. तर 1मध्ये पहा, लेट्स द फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स ऑफ द अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशनमधील जास्तीत जास्त प्रश्न आहेत. तर हा पहा, काही विद्यार्थ्यांना जर गणित विषय कठीण वाटत असेल, फार अडचणत असेल तर कमेंट्स नक्की करा. यावरती आपण काही सोल्युशन सांगूयात. त्यांच्यासाठी पास होण्यासाठी की आपण काही ट्रिक सांगणार आहोत. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे विद्यार्थी स्टडी करतात त्यांचा काही इश्यू नाही आहे, ते करत राहतात. परंतु जे अजिबात करत नाही आहे, त्यांना अभ्यासाचा फार कंटाळा आहे किंवा परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यासाला लागतात आणि मग सगळी पुस्तकं एकत्रित पाहून अगदी धडधडायला होतं, घाबरल्यासारखं होतं आणि खूप सारा पोर्शन डोंगर दिसतो आपल्यासमोर अभ्यासाचा. अशा मुलांसाठी आपण एक ट्रिक सांगणार आहोत जेणेकरून ते 100% पास होणार आहेत, 50% आरामात मार्क्स मिळवणार आहेत. हा आहे आपला क्वेश्चन नंबर 5. यामधील 1 शेवटचा क्वेश्चन आहे. यामध्ये एनी 1 असतं आणि एनी 1मध्ये तुम्ही कुठलाही एक प्रश्न सोडू शकता. मग तो 1 असेल किंवा 2 असेल, जो असेल त्याचं तुम्ही काय करायचं आहे, नंबरिंग टाकून घ्यायचं आहे.
आणि स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे. मला अक्षर फार सुंदर आहे म्हणून मी तुम्हाला हे दाखवत नाही आहे किंवा खूपच छान लिहिले असं दाखवत नाही. मी फक्त तुम्हाला आदर्श उत्तरपत्रिका कशी असावी, टापटीपणा, नीटनेटकेपणा, स्वच्छता, अजिबात खडाखोड नाही आणि प्रत्येक स्टेप टू स्टेप लिहिलेला आहे म्हणून मी उत्तरपत्रिका तुम्हाला दाखवत आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.